आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। छत्रपती संभाजीनगर चिकलठाण येथे मंगळवारी रात्री एका टोळक्याने मंदिरात जाऊन आरती बंद करण्याचे सांगितल्यानंतर झालेल्या वादानंतर एका तरुणाला मारहाण करण्यात आली। या घटनेची माहिती मिळताच दोन भिन्न धर्मीय समाजाचे दोन गट आमने-सामने रस्त्यावर आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली। एका बाजूने दगडफेकीचा प्रयत्न केला। एका घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला। चिकलठाणा येथील दोन भिन्न धर्माची प्रार्थनास्थळे जवळ आहेत। मंगळवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास महिला मंदिरात आरती करत असताना दुसऱ्या समुदायाचे काही तरुण आले आणि त्यांनी त्यांच्याशी वाद घातला। यावेळी राजू रोटे, कृष्णा नागे यांना मारहाण करण्यात आल्याने ते जखमी झाले। तसेच गुप्ता नावाच्या महिलेलाही यावेळी समुदायातील लोकांनी धक्काबुक्की केल्याने ते जखमी झाल्याचे कळते। परिसरातील दोन्ही समुदायाचे जमाव रस्त्यावर समोरासमोर आले। दोन्ही गट परस्पर विरोधी घोषणा देत होते। तणाव निर्माण झाल्याचे पाहून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती। चिकलठाणा येथील दोन्ही धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपकावरून उभय समुदायातील तरुणांमध्ये धुसफूस सुरू आहे। 1.5 वर्षापूर्वी यावरून भांडण झाले होते, मात्र गावातील ज्येष्ठ मंडळींनी सामंजस्याची भूमिका घेतली होती। आता रमजान महिन्याच्या पहिल्याच रात्री हा वाद पुन्हा उफाळून आला। चिकलठाणा मिनी घाटीजवळ शनिवारी रात्री 2 गटांमध्ये उद्रेक झाला होता। यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले। चिकलठाणा येथे शांतता आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या घटनेत जे लोक सहभागी होते त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत। सोशल मीडियावरील कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवू नका, असे आपले सर्व नागरिकांना आवाहन पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी केले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर।